लाल सलाम. मी ऋषिकेश प्रकाश तायडे, शेतकरी कामगार पक्षाचा ठाणे शहर अध्यक्ष. जसं आपल्याला माहिती असेल, आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची तुलना ही भिकाऱ्यांशी करून अत्यंत अपमानास्पद वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आजचा भिकारी हा 1 रुपया घ्यायला मागत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा देत आहोत. मला असं वाटते मंत्री महोदय विसरलेले आहे की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या कष्टावरती हा पूर्ण देश उभा आहे आणि आज सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यांना अडचणीतून सोडवण्याऐवजी हे मंत्री महोदय शेतकऱ्यांना अपमानित करत आहे. आम्ही त्यांच्या या वक्तव्याचं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोघी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे की ते या मंत्र्यांवरती कोणती कारवाई करणार आहेत आणि जर असे मंत्रिमंडळात जर राहणार असतील तर हा कुठेतरी शेतकऱ्यांचा अपमान आहे. माणिकराव कोकाटेंनी त्वरित शेतकऱ्यांची माफी मागून राजीनामा द्यावा, अन्यथा ठाणे शहर शेतकरी कामगार पक्ष हा रस्त्यावरती उतरून आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि शेतकऱ्यांचा अपमान कदापि शेतकरी कामगार पक्ष सहन करणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.